नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात आता तिच्या मोबाईलमधील सोशल मीडियावरती आलेली कंपनीची न्यूज ऐश्वर्या बघून ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता कंपनीचे ते 3 ते 4 प्रॉडक्ट घेऊन तिलोत्तमा तिथे येते आणि ते सगळे प्रॉडक्ट ऐश्वर्यासमोर फेकून देत म्हणते की हे असले पॅकेजिंग आहे का आपल्या प्रॉडक्टचं. आणि सोशल मीडियावरती आणि सगळीकडे न्यूज आली, काय वाट लावून ठेवली, असे कुठे पॅकेजिंग करतात का आपल्या प्रॉडक्टचं, असे तिलोत्तमा आता ऐश्वर्याला विचारते. तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या, असं जर आपल्या प्रॉडक्टची पॅकेजिंग असेल आणि आपले प्रॉडक्ट जर असे दिसत असतील तर कोणता कस्टमर आपले प्रॉडक्ट असे विकत घेईल, सांग ना मला, तू दे ना आता उत्तर. कोणती ब्युटिशियन आहे की जिला असे आपले पॅकेजिंग आवडेल. तिलोत्तमा म्हणते की ती सगळं सोडून दे ऐश्वर्या, तू पण आता मला फक्त एकच गोष्ट सांग, आपलं पॅकेजिंग, आपलं मार्केटिंग, आपलं कास्टिंग, आपलं सगळं ब्रँडिंग जे आहे ना त्याच्यावरती आपला किती खर्च होतो ग. ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की एक्झॅक्ट फिगर ना राजकुमार भाऊजींनाच माहिती असेल. तिलोत्तमा म्हणते की तरी अंदाजे किती होत असेल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तरी करोडोमध्ये आहे. तेव्हा तिलोत्तमा रागाने ऐश्वर्याकडे बघते. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की हे सगळं बजेट एवढं आहे, मग पैसे जातात कुठे. ऐश्वर्या म्हणते की मी सगळं मार्केटिंग चेक करते मॉम एकदा, आणि मार्केटिंगची सगळी टीमही बदलून टाकते. त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की मॉम, पण मी तुम्हाला अजून एक दुसरं काही दाखवणार आहे. तर तिलोत्तमा म्हणते काय. पटकन तिचा मोबाईल घेऊन ऐश्वर्या आता तिलोत्तमासमोर येते आणि मोबाईलमधील आता क्रिकेट खेळतानाचे सारंग आणि सावलीचे एकत्र फोटो आता ऐश्वर्या सगळे तिलोत्तमाला दाखवते. तेव्हा आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की मॉम, मला आता वाटायला लागलं आहे की सारंग आणि ती मूर्ख मुलगी आहे ना, ती एकमेकांच्या अधिकच जवळ यायला लागलीत. तेवढ्यात आता पाठीमागून कॉफी घेऊन सावली तिथे आलेली असते आणि ऐश्वर्याचे ते बोलणे ऐकते. आणि तेवढ्यात दरवाजावर टकटक असा आवाज करत सावली आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्याकडे बघते. आणि आता ऐश्वर्याला सुद्धा सावलीला बघून राग आलेला असतो. तेव्हा आता सावली म्हणते की मॅडम, तुमची ग्रीन टी. तिलोत्तमा आता रागाने सावलीकडे बघते आणि ऐश्वर्याला म्हणते की माझा सारंग आणि या मुलीसोबत मैत्री, तू काय बोलतेस. अगं, तुला वाटतंय का माझा सारंग या मूर्ख मुलीच्या बरोबर मैत्री करेल म्हणून. तिलोत्तमा म्हणते की आपण ब्युटिशियनच्या बिझनेसमध्ये आहोत. माझ्या सारंगच्या अगदी आजूबाजूला ना खूप ब्युटिशियन आणि खूप सुंदर अशा मुली असतात, आणि तरीही आपला सारंग कधी त्या मुलींकडे बघतही नाही. इतक्या वर्षानंतर माझ्या सारंगला अस्मी आवडली होती आणि तिच्याही बाबतीत असं झालं. तेव्हा मला नाही वाटत की या मूर्ख मुलीकडे सारंग बघतही असेल. आणि मैत्री करायची तर ऐश्वर्या तू सोडूनच दे. आणि राहिला प्रश्न या मूर्ख मुलीसोबत मैत्री करण्याचा, तो तर विषय सोडूनच दे, असे म्हणत रागाने तिलोत्तमा सावलीकडे बघत तेथून निघून जाते. इकडे आता अमृता ही तिच्या बेडरूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते. तेवढ्यात वहिनी असे करत सावली तिथे येते. आणि तेवढ्यात आता अमृताकडे बघत सावली म्हणते की वहिनी, तुम्ही मला बोलावलं. तर रागाने अमृता म्हणते की बस इथे. तेव्हा सावली आता अमृताकडे बघू लागते. अमृता म्हणते मी सांगितलं ना तुला, बस इथे सावली. तेव्हा आता बसतच सावली म्हणते की वहिनी, माझ्याकडून काही चुकलं का. तेव्हा आता अमृता म्हणते की चुकलं नाही तर मग कशाला बोलावलंय मी. अमृता म्हणते की अरे अगं, सारंगला तू पॅचअपसाठी कधी विचारणार आहे. श्वास घेत आता सावली म्हणते की वहिनी, मला वाटलं माझ्याकडून काहीतरी मोठी चूक झाली. अमृता म्हणते की हे बघ सावली, प्रत्येक वेळेस आपलं काहीतरी चुकतं असं नसतं ग, आपलंसुद्धा काहीतरी आयुष्य असतं. तेवढ्यात सोहम आणि बबलूसुद्धा तिथे आलेले असतात. तेवढ्यात आता सोहम म्हणतो की वहिनी, तुला जर काही पाहिजे असेल तर, मदत पाहिजे असेल तर आम्हीसुद्धा आहोत. आणि आता सोहम अमृताकडे बघत म्हणतो की अमृता वहिनी, तू जसं सांगते ना त्या पद्धतीने जर सावली वहिनी गेली ना तर काहीच होणार नाही. सोहम म्हणतो की अमृता वहिनी, जर तू एवढं प्रेमाने आणि सॉफ्टली जर सांगशील ना सारंग दादाशी मैत्री करायची तर ते पॉसिबल आहे का. अमृता म्हणते की अरे, मी सावलीला खूप सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण ती काही मनावरच घेत नाही. सावली म्हणते की अहो वहिनी, मी त्यांना हे असं नाही विचारू शकत, कारण माझ्यात तेवढी हिंमतच नाहीये. आणि आता सावली म्हणते की माझी ती लायकीसुद्धा नाही. ते ऐकून आता अमृता म्हणते की परत जर सावली तू असं बोलली ना, आता माझा मारच खाशील. अमृता म्हणते की लायकी कशावरून ठरते सावली, तुला माहिती आहे का. माणसाच्या वागण्यावरून, माणसाच्या वर्तणुकीवरून त्याची लायकी ठरते. अमृता म्हणते की हे बघ सावली, तुझं जर वागणं आता बघितलं ना तर सारंगच्या मनात तू आता घर करायला सुरुवात केली असंच आम्हाला सगळ्यांना दिसतं. ते ऐकून आता सोहम आणि बबलू देखील खूप खुश झालेले असतात.
सावली म्हणते की अमृता वहिनी, मला असं वाटतंय की जे जसं चालू आहे ना तसंच राहू द्या. कारण जर मी त्यांना विचारलं आणि त्यांनी जर मला झिडकारलं तर मग सगळं काही पुन्हा विस्कटेल. त्यापेक्षा आहे ते चालू तेच बरं आहे ना, असे आता सावली अमृताला बोलते. सावली म्हणते की हे बघा अमृता वहिनी, मी ज्या घरातून आले ना त्या घरात पुन्हा कधीच माघारी जाऊ शकत नाही. अमृता म्हणते की आणि तुला जायचंय तरी कशाला गं सावली? अगं तू सारंगसोबत लग्न करून या घरात आली आणि आता तुला सारंगसोबतच राहायचंय. ते ऐकून आता बबलू आणि सोहम म्हणतात की पण वहिनी, याबद्दल आपण बोलतोयच तरी कशाला? आपला मेन मुद्दा काय आहे? सारंग आणि सावली वहिनीचं बॅचअप, आपण त्या विषयावरती बोलायला हवं. सोहम म्हणतो की जर सावली वहिनीने आता सारंग दादाला बॅचअप विषयी विचारलं नाही तर आपण अजिबात जेवणार नाहीये. अमृता म्हणते हो हो बरोबर आहे, आम्ही सुद्धा जेवणार नाहीच आहोत. रागाने आता बबलू म्हणतो की आम्ही नाहीच आहोत जेवणार आणि आणि आम्ही उपोषण करणार आहोत, हरताल करणार आहोत, हरताल असे म्हणत दोघेही मांडी घालून तिथेच सावलीसमोर बसतात. आणि आता सावली ही अमृताकडे बघते तर अमृता म्हणते मी सुद्धा अजिबात बोलणार नाहीये. तेव्हा आता नाविलाजाने सावली म्हणते ठीक आहे, मी सारंग सरांशी बोलते. आणि ते ऐकताच आता सोहम आणि बबलू अमृतासोबत हसू लागतात. आणि आता ते ऐकताच आता सावली पुन्हा घाबरलेली असते. सावली म्हणते विठ्ठला, तू का माझ्यावरती अशी परिस्थिती ओढवलीस? आणि जर मी सारंग सरांना जर हे विचारले आणि त्यांनी जर नकार दिला तर मग मी काय करायचं? का अशा परिस्थितीत मला ढकलतोस तू? असे आता सावली ही विठ्ठलाला उद्देशून बोलते. आणि आता सावली म्हणते की पण विचारायचं कसं तेच मला काही कळत नाही. तेव्हा आता सोहम आणि बबलू म्हणतात की हे बघ सावली वहिनी, आम्ही तुम्हाला सगळं काही करून दाखवतो तशीच ॲक्टिंग, आणि मग तुम्हाला समजेल कसं बॅचअप करायचं ते. इकडे आता त्यानंतर सोहम हा टेबलवर सारंगची ॲक्टिंग करत बसलेला असतो आणि बबलू आता सावलीची ॲक्टिंग करतो. पटकन आता लाजतच बबलू आता सोहमसाठी कॉफी घेऊन येतो आणि प्रेमाने तो टेबलवर ठेवतो. आणि तेवढ्यात सोहम आता कॉफी पिऊन म्हणतो की सावली, कॉफी मस्त झाली. तेवढ्यात आता बबलू म्हणतो की सारंग सर, मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. सावली आता ते सगळं बघत असते. पुन्हा आता लाजून बबलू म्हणतो की सारंग सर, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. सारंगची ॲक्टिंग करत आता सोहम म्हणतो की तुला परमिशन घ्यायची काही गरज आहे का सावली? सोहम म्हणतो की बिनधास्त बोल सावली. तेव्हा आता चष्मा पुन्हा वर घालण्याचे नाटक करत आता बबलू म्हणतो की माझ्यासोबत तुम्ही फ्रेंडशिप कराल का सारंग सर? आणि सावली आता लाजून हात पुढे करते. ही आता बबलू ॲक्टिंग करतो ते बघून पटकन आता सोहम उठून उभा राहतो आणि म्हणतो की सावली, माझ्याकडे मागून मागून तू मागतेस तरी काय, म्हणजे फ्रेंडशिप? अगं जर तू माझ्यासाठी जीव मागितला असता ना, मी जीवही दिला असता. सोहम म्हणतो की पण तुला जर फ्रेंडशिप हवी आहे तर ही घे माझी फ्रेंडशिप, आणि सोहम हात पुढे करतो. तेव्हा आता बबलू हा सोहमच्या हातात आपला हात देतो. सावली आता ते सगळं बघत असते आणि पटकन आता लाजूनच बबलू आता सोहमला मिठी मारतो. ते सगळं बघून आता सावली म्हणते एवढं सगळं करायचं? नाही नाही, मला नाही जमणार. पटकन आता बबलू तो कॉफीचा कप सावलीच्या हातात देतो आणि म्हणतो की जा जा सावली, पटकन जा. इकडे आता सारंग हा गार्डनमध्ये फोनवरती बोलत बसलेला असतो. तेवढ्यात पाठीमागून सोहम आणि बबलू सावलीला बाहेर घेऊन येतात आणि पाठीमागे लपतात. सावली आता सारंगसाठी कॉफी घेऊन जाऊ लागते. सोहम आणि बबलू लपून ते सगळं बघू लागतात आणि त्यानंतर सावली प्रेमाने सारंगला कॉफी देते. सोहम आणि बबलू आता सावलीकडे बघू लागतात. सावली आता सारंगला कॉफी देत म्हणते की सारंग सर. सारंग म्हणतो बोल सावली. पुन्हा आता घाबरतच सावली आता सोहम बबलूकडे बघते आणि आता पुन्हा सोहम बबलू खुणावतात, बोल सावली बोल. सावली म्हणते सारंग सर. लगेच सारंग म्हणतो की काही बोलणार आहेस की एवढंच फक्त? तेव्हा आता सावली म्हणते की सॉरी. तर आता सारंग म्हणतो इट्स ओके. आणि तेवढ्यात देवाचे बोलणे सावलीला आठवते. देवाने सांगितलेले असते की तुमच्यात जर फ्रेंडशिप झाली ना तर आपोआप रस्ता असा मोकळा होईल ना की ती राणी कधी प्रेमात पडेल ना राजाच्या सांगताच येणार नाही. आणि इकडे बबलू आणि सोहम देखील आता सावलीला खुणावत असतात आणि पटकन घाबरून सावली तेथून जाऊ लागताच आता सारंग म्हणतो थांब सावली. सावली थबकते. सारंग म्हणतो की सावली, गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात एक प्रश्न सतावतोय आणि तुझ्या गावाला तुझ्या घरी येण्यामागचं माझं कारण वेगळं होतंच. तुझं सत्य जाणून घेण्यासाठी मी तुमच्या घरी आलो होतो. जगन्नाथचा प्लान मला समजून घ्यायचा होता, पण जेव्हा मी तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर वेगळंच सत्य माझ्या समोर आलं सावली.
सारंग म्हणतो की तेव्हा मला तिथे आल्यानंतर वेगळं सत्य कळलं आणि माझ्यासारखा तुझा देखील विश्वासघात झालेला आहे असं मला समजलं. मला आपल्यात काय नातं आहे ते नक्की माहिती नाही सावली, पण नक्कीच आपल्यामध्ये काहीतरी नातं आहे असे आता सारंग सावलीला बोलता क्षणी सगळ्यात मोठे सत्य सारंगने सावली अगोदरच सावलीला सांगितलेलं असतं. सारंग म्हणतो त्यानंतर या घरात आल्यानंतर सावली मला तुझी काळजी वाटू लागली आणि तुला सुद्धा माझी काळजी वाटू लागली आणि म्हणूनच या काळजीमध्ये सुद्धा काहीतरी नातं असेलच ना असे सारंग आता सावलीला बोलतो. सारंग म्हणतो की आणि हेच नातं म्हणजे मैत्रीचं नातं. तेव्हा ऑफिशियली अशी मैत्री मी कुणासोबतच केली नाही आहे सावली, तेव्हा तू माझ्यासोबत मैत्री करशील का असे म्हणत सारंग त्याचा हात सावलीसमोर धरतो आणि ते बघताच इकडे सोहम आणि बबलूच्या कानातून धुरच निघालेला असतो. तर ते सगळं ऐकून आता सावली देखील अवाक झालेली असते. एकटक नजरेने सावली आता सारंगकडे बघू लागते तर सारंगने त्याचा हात आता सावलीसमोर धरलेला असतो आणि आपल्याकडे सारंग कसा काहीतरी बोलण्यासाठी येत होता या सगळ्या पाठीमागच्या आठवणी आता सावलीच्या डोळ्यासमोर येते. सावलीने सारंगला वेळोवेळी म्हटलेलं असतं तुम्हाला काही बोलायचं होतं ना, पण सारंगची त्यावेळेस डेअरिंग झालेली नव्हती हे देखील आता सावलीच्या लक्षात येते आणि आता सावली फक्त सारंगकडे बघत असते. तर आता खाली मान घालून सारंग पाठीमागे हात घेऊ लागतो. पटकन आता सावली हा सारंगचा हात धरते आणि म्हणते हो. ते ऐकून आता सारंग खूप खुश होतो. तर इकडे पटकन सोहम आणि बबलू आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. हसतच सारंग म्हणतो की म्हणजे आजपासून माझी देखील एक इथे मैत्रीण असेल. सावली म्हणते की हो सर आणि त्यानंतर आता चेहऱ्यावरती हात ठेवत मैत्रीमध्ये पहिला शब्द नो सॉरी नो थँक्स असे सारंग सावलीला बोलतात. सावली आता खुश होऊन हसू लागते आणि त्यानंतर आता हसतच खुश होऊन सावली म्हणते मी येते आणि सावली आतमध्ये निघून जाते. तेव्हा सावलीकडे बघत सारंग विचार करतो की देवा तुझे खरंच खूप खूप आभार आणि आज मी सावलीच्या डोळ्यात तिच्या मनासारखा आनंद बघितला. इकडे आता भैरवी आणि तारा ह्या बसलेल्या असतात. तारा तिच्या मोबाईलमध्ये मग्न असते. तेवढ्यात आता भैरवी ही गाण्याची आलेली चेक बघू लागते. एका चेकमध्ये खाडाखोड असते. भैरवी म्हणते की यात अमाऊंटमध्ये थोडीशी खाडाखोड आहे तारा. अगं हा चेक बँकेत कसा चालेल, तेव्हा हा चेक त्यांना ताबडतोब देऊ नये. तर आता ताराचे भैरवीकडे लक्षच नसते आणि तारा फक्त तिचा मोबाईल बघत गुंग असते. मोठ्याने ओरडत भैरवी म्हणते तारा. तेव्हा आता तारा भानावर येते. तर भैरवी म्हणते मी तुला या चेकबद्दल बोलते तारा, तुझं लक्ष कुठं आहे. भैरवी म्हणते की तारा तुझं लक्ष कुठे आहे. अगं मी काय मूर्ख आहे का, केव्हापासून मी एकटीच बडबड करते. उठून उभा राहत भैरवी तारासमोर येते आणि म्हणते सारखं सारखं तुझ्या त्या फोनमध्ये काय असतं ग, एवढं काय आहे त्या फोनमध्ये आणि एवढं फोनमध्ये लक्ष घालण्याऐवजी जर तू हे लक्ष तुझ्या करिअरवर जर दिलं ना तर तेवढं तुझ्यासाठी खूप चांगलं राहील आणि जर तू एवढं लक्ष तुझ्या करिअरवर जर दिलं तर आपल्याला सावलीची मदत देखील लागणार नाही, एवढं तू लक्षात घे असे आता भैरवी ताराला बोलते. भैरवी म्हणते की एवढा विचार कर आणि एवढं तुझं नशीब समज बरं का. तारा अजून त्या सावलीला श्रीमंतीची हाव लागलेली नाहीये. भैरवी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या जर सारंगने त्या सावलीचा बायको म्हणून स्वीकार केला आणि मेंदळेंनी जर सावलीचा सून म्हणून स्वीकार केला तर काय होईल, तुझी वाट लागेल तारा, वाट. आणि मग तुझ्यावरती भीक मागायची वेळ येईल. काय करणार आहेस मग जर सावली जर तिचा आवाज घेऊन तुझ्या समोर गायला आली नाही तर तू काय करशील. भैरवी म्हणते की जर आज आपण सावलीला डावललं आणि जर उद्या त्या तिलोत्तमाने सावलीला घराबाहेर परमिशन देण्याचे नाकारले तर आपण काय करणार आहोत. तारा बोल ना, तू बोल. भैरवी म्हणते की मग तुझ्या करिअरचं काय होणार आहे याचा विचार केलास का तू. हात करत भैरवी म्हणते की कटोरं घेऊन मग रस्त्यावर भीक मागत बसणार आहेस का तू. भैरवी म्हणते की एक गोष्ट लक्षात घे तारा, हे जे चेक येत आहेत ना तुझ्या नावचे चेक आहेत, पण हे सगळे चेक आपल्याला सावलीमुळे येतात, एवढं तू लक्षात ठेव. एका सेकंदात आपल्याकडून सगळं काही हिरावून जाईल आणि तू काहीच करू शकणार नाहीस तारा असे भैरवी आता ताराला सांगते. आणि इकडे आता सावली ही किचनमध्ये असताना आता सावलीला फोन येतो. पटकन सावली मोबाईल घेते तर देवाने फोन केलेला असतो आणि फोन घेताच आता देवा म्हणतो की हॅलो सिस्टर, मी फोन केला, काही प्रॉब्लेम नाही ना. सावली म्हणते नाही नाही बोला ना देवा भाऊ. तेव्हा आता देवा म्हणतो की सिस्टर अगं त्या मैत्रिणीचं काय झालं. तेव्हा सावली म्हणते की कोणती मैत्रीण. आणि तेवढ्यात आता देवा
म्हणतो की अगं सिस्टर असं काय करतेस, राजा की राणी, आणि त्याचं काय झालं पुढे. आणि तेवढ्यात आता ते आठवून सावलीच्या डोळ्यासमोर, सावली तू माझ्याशी मैत्री करशील का असे म्हणत सारंगने आपल्या समोर कसा हात धरला आणि तो हात आपण कसा धरला हे सावलीला आठवतं. घाबरतच सावली म्हणते की हो हो राणी, काय झालं तिचं. सावली घाबरलेली बघून देवा म्हणतो की काय झालं सिस्टर, काही प्रॉब्लेम, प्लीज टेल मी. आणि आता हसतच सावली म्हणते की म्हणजे राजा आणि राणीमध्ये मैत्री झाली देवा भाऊ. देवा आता खुश होतो आणि म्हणजे राजा आणि राणीमध्ये अभी प्यार होने लगा आहे. सावली आता खुश होऊन हसू लागते. आणि मी नंतर कॉल करते असं म्हणत सावली फोन ठेवते. सावली आता लाजून चूर झालेली असते. इकडे देवासुद्धा आता गाडीमध्ये बसतो आणि देवासुद्धा आता खूप खुश झालेला असतो. इकडे आता भैरवी एक पॉकेट आता ताराच्या हातात देते आणि म्हणते की आपल्या इव्हेंटसाठी उद्या एक गाणं आलं, हे गाणं ना तू सावलीपर्यंत पोचवशील ना. तेवढ्यात आता घाबरतच तारा म्हणते की अगं मॉम, पण हे सावलीला जाऊन मी द्यायचं का. तर भैरवी म्हणते हो तूच द्यायचंय. भैरवी म्हणते की तू गाणं गातेस का. नाही ना, तू तर फक्त तोंड हलवते, ओठ हलवते, मग याची गरज तर तुला नाहीच आहे. भैरवी म्हणते याची गरज तर सावलीला आहे, ती गाणं गाते ना, मग नेऊन द्यायचं तिला. तारा म्हणते की पण मेंदळ्याच्या घरी जर तिचा लुकआउट गुन्ह्याचा नजरेत आला तर. ते ऐकून आता भैरवी म्हणते की तो तिचा प्रॉब्लेम आहे, आपलाच प्रॉब्लेम नाहीये तारा, तू फक्त हे गाणं तिच्यापर्यंत पोहोचव, कळलं का तुला. असे आता भैरवी ताराला ठणकावून सांगते. भैरवी म्हणते की मला खात्री आहे सावली हे सगळं बरोबर काही व्यवस्थित हँडल करील, कारण सावलीने मला शब्द दिलाय आणि सावली तिचा शब्द कधीही पडू देत नाही आणि मोडूही देत नाही. अगदी 100% सावली तिचा शब्द पाळणार म्हणजे पाळणार असे भैरवी आता ताराला सांगते. भैरवी म्हणते की तुझ्यापेक्षा जास्त ना मला सावलीची खात्री आहे, एवढं तू लक्षात ठेव. तारा म्हणते की पण मॉम, आपण दररोज त्या मेंदळ्यांच्या घरी ये जा करतो ना, मग आपण जेव्हा तिकडे जाऊ तेव्हाच हे देऊ ना. फार तर फार नाही तर तू सुद्धा मॉम माझ्यासोबत चाल, मी एकटीच का तिथे जाऊ, असे तारा आता भैरवीला बोलते. ते ऐकून आता भैरवी म्हणते की तारा, तुझ्या डोक्यात काय बटाटे भरले का, किती तुझ्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, अगं तुला काही कळतंय का. भैरवी म्हणते की अगं काल काय झालं विसरलीस का तू. रेड हँड त्या सारंगने आपल्याला काल सावली सोबत बोलताना रंगे हात पकडलं होतं, रंगे हात. भैरवी म्हणते की थोडक्यात आपण बचावलो काल, एवढं तू लक्षात ठेव तारा. भैरवी म्हणते की सारखं सारखं मला त्याच प्रॉब्लेम मध्ये कशाला टाकतेस तू. तिथे गेल्यानंतर त्या सारंगला मला फेस करावं लागतं, त्या तिलोत्तमाला तोंड द्यावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी, असे आता भैरवी ही ताराला सांगते. तेव्हा आता तारा म्हणते मी तिथे गेले आणि मला जर ते भेटले आणि त्यांनी मला जर खुदू विचारलं मी इथे कशाला आले, काय काम आहे, तर मग मी काय उत्तर देऊ. मग तेव्हा आता राग येऊन भैरवी म्हणते की तिथे गेल्यानंतर काय बोलायचं एवढी सुद्धा तुला अक्कल नाहीये का, हाऊ डॅम इट, असे म्हणत आता रागाने भैरवी तेथून निघून जाते. इकडे आता सावली ही किचनमध्ये असताना सारंग तिथे येतो. तेव्हा आता सावलीला बोलताना बघून सारंग म्हणतो कोण होतं, तर सावली म्हणते दादा होता. त्यानंतर आता सारंग म्हणतो की बाय द वे मी तुझी माफी मागायला आलो. तेव्हा आता सावली म्हणते कशासाठी, तर सारंग म्हणतो की मी तुला न विचारता एक फोटो सोशल मीडियावरती टाकलाय. सावली म्हणते की चालेल ना, तो तर तुमचा अधिकार आहे. तर सारंग खुश होतो. सारंग म्हणतो की सावली तुझं बरोबर आहे, पण प्रत्येकाला एक स्वतःचं आयुष्य असतं सावली, या जगात आपण नात्याने जरी एकमेकांसोबत बांधले गेलो असलो ना. सारंग म्हणतो कुठलंही नातं मालकी हक्क देत नाही आणि ते तसं नसावं देखील. सारंग म्हणतो की खरं तर मी तुला विचारायला हवं होतं, पण अगोदर मला ते रिअलाइज झालं नाही, असे म्हणत त्याबद्दल आता सारंग हा सावलीची माफी मागतो आणि जाऊ लागतो. आणि सारंग जाऊ लागता सावली म्हणते सारंग सर, आपलं ठरलं होतं ना, तुम्ही असा वर हात करायचा विसरला. सारंग आता मोठमोठ्याने हसू लागतो. सावली म्हणते की आपलं ठरलं होतं ना दोस्ती में, नो सॉरी नो थँक्यू. तर सारंग म्हणतो हुशार आहेस. आणि प्रेमाने आता सावलीशी मैत्रीचे नाते जोडून सावलीने सारंगला एकच भयानक सत्य सांगून आनंदाचा आणि सुखाचा धक्का दिलेला असतो. आणि प्रेमाने खरंच सावलीने आता सगळं काही सारंगच्या हवाली केलेलं असतं आणि आता सारंगसुद्धा सावलीचा झालेला असतो. तेव्हा आता मैत्रीच्या नात्याचं रूपांतर प्रेमाच्या नात्यात होऊन सावली आणि सारंग कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.